वीर विनायक दामोदर सावरकर. कोणासाठी वीर तर कोणासाठी डरपोक, कोणासाठी देशभक्त तर कोणासाठी देशद्रोही, तर कोणी त्यांना वंदन करतात तर कोणी त्यांना शिव्या घालतात. नेहमी लोकांसाठी एक मिस्ट्री आहे, हिरो या विलन. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कमलेश तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आता सध्या ट्रेंडिंग वर एकच टॉपिक आहे, वीर विनायक दामोदर सावरकर. त्यामागचं कारण म्हणजे बीजेपी, काँग्रेस आणि मूवीचं ट्रेलर. विनायक सावरकर यांच्यावर सध्या 4 खूप मोठे आरोप लागत आहेत. तर त्यातला पहिला म्हणजे काळ्या पाण्याच्या शिक्षा दरम्यान 6 वेळा माफीनामा ब्रिटिश सरकारकडे पाठवला. त्यामुळे ते खरंच वीर होते का? दुसरा म्हणजे ब्रिटिशांचे चाटुकार होते का, कारण त्यांनी हिंदूची सेना तयार करून ब्रिटिशांना पाठिंबा दिला. आणि तिसरा म्हणजे महात्मा गांधीच्या हत्याकांडमध्ये वीर दामोदर सावरकर यांचा हात होता का? आणि चौथा म्हणजे ते कट्टर हिंदुत्ववादी होते का? आणि काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर देशासाठी काय केलं? तर बघूया सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये. वीर दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 मध्ये भागूर, नाशिक जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव दामोदर सावरकर आहे. आणि जातीने ते ब्राह्मण होते. आणि त्यांना 2 भाऊ आणि 1 बहीण होती. त्यांचे नाव गणेश नारायण आणि बहिणीचे नाव मैना होते. ते लहानपणापासूनच अभ्यासामध्ये भरपूर हुशार होते. जेव्हा ते 12 वर्षाचे होते तेव्हा हिंदू मुस्लिमची दंगल झाली होती. या दंगलीमध्ये हिंदूवर झालेल्या अत्याचाराबद्दल त्यांना सूड घेण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सोबतच्या मित्रांना एकत्र केले आणि मस्जिदीमध्ये घुसून मस्जिदीच्या खिडक्या तोडून टाकल्या, ते पण फक्त 12व्या वर्षी. विचार करा, ते किती कट्टर हिंदुत्ववादी आणि डेअरिंगबाज होते. त्यामुळेच त्यांना वीर ही पदवी लोकांनी दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना सुद्धा सावरकरांनी गुप्त सोसायट्या स्थापन करण्यास सक्रिय होते. सावरकरांनी आर्यन साप्ताहिक तयार केले. या साप्ताहिक मध्ये त्यांनी देशभक्ती, साहित्य, इतिहास आणि विज्ञान यावर प्रकाश टाकणारे लेख प्रकाशित केले. सावरकरांनी अनेकदा जागतिक इतिहास, इटली, नेदरलँड्स आणि अमेरिकेतील क्रांती यावर शैक्षणिक चर्चा आणि वादविवाद केले. आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्या देशांनी गमावलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी कोणता संघर्ष करावा लागेल त्याची माहिती दिली. एवढंच नाही तर आपल्या भारतीयांना सर्व इंग्रजांचा द्वेष करा आणि परदेशी वस्तू खरेदी करण्यापासून दूर राहावे असे आवाहन केले. पण हायर एज्युकेशनसाठी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्यांना इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी मदत केली. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती. त्यानंतर सावरकरनी 1906 मध्ये युकेच्या ग्रेज इन लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि इंडिया हाऊस मध्ये आश्रय घेतला. पण ते तिथे असून सुद्धा गप्प बसून नव्हते. त्यांनी भारतीय क्रांतिकारींच्या ग्रुपला तोडफोड आणि हत्या करण्याच्या पद्धती शिकवण्यास मदत केली, जे की त्यांच्या साथीदारांनी पॅरिस मधील प्रदेशी रशियन क्रांतिकाऱ्याकडून शिकली होती. पण 1909 मध्ये त्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 ही बुक लिहिली आणि इथून सावरकरांचे दिवस पलटले. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं, 1857च्या भारतीय विद्रोह हा ब्रिटिशांबद्दल जनविद्रोहाची पहिली अभिव्यक्ती होती. आणि इकडे भारतामध्ये गणेश सावरकर म्हणजेच विनायक सावरकर यांचे मोठे भाऊ, त्यांनी भारतातील ब्रिटिश वसाहती सरकारच्या विरोधात सशस्त्र चळवळीचे नेतृत्व केले. त्यामुळे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षाची जन्मठेप झाली. पण तेव्हाचे कलेक्टर जॅक्सन याच्यावर आनंद लक्ष्मण कोनेरे यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी गोळ्या झाडल्या आणि त्यांची तिथेच हत्या झाली. पण जी बंदूक दिली होती ती विनायक सावरकरांनी दिली होती असे पोलीस तपासामध्ये निघले. पण मित्रांनो, इथे खूप मोठा ट्विस्ट आहे. EMT जॅक्सन हे बाकीच्या ब्रिटिशांसारखे क्रूर नव्हते. ते अत्यंत दयाळू आणि खूप हुशार होते. सोबतच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप अभ्यास होता. सोबतच त्यांनी आपल्या भारतीय लोकांसाठी भरपूर काही केलेले. पण जेव्हा ते मेले, त्यांच्या पत्नीकडे इंग्लंडला जायला पैसे पण नव्हते. त्यामुळे तो बाकींच्या सारखा भ्रष्टाचारी इंग्रज नव्हता, हे आपल्याला कळून येते. असो, यांच्याविषयी खूप जास्त बोलायला गोष्टी आहेत, पण आपला आजचा टॉपिक दुसरीकडे नको जायला, म्हणून नंतर कधी यांच्याबद्दल बघू. तर यांच्यावर गोळ्या झाडण्याचं कारण असं सांगितलं जातं, गणेश सावरकर यांच्यावर खटला चालवण्यामागे जॅक्सनचा हात होता. पण रियालिटीमध्ये बघायला गेलं तर असं काहीच नव्हतं. त्यांची हत्या एक मिस्ट्रीज बनून राहिली. असो, त्यानंतर आनंद कानेरे त्यांना 19 एप्रिल 1910 रोजी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली आणि त्यांच्यासोबत कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना पण फाशी देण्यात आली. यामागचं कारण म्हणजे हे पण त्या हत्याकांडामध्ये होते. आणि तिकडे विनायक सावरकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर विध्वंस आणि युद्धाला चितावणी देण्याचे आणि जॅक्सनच्या कथित हत्याकांड हे आरोप लावण्यात आले आणि त्यांनी बंदी बनवण्यात आलं. त्यामुळे त्यांना भारतामध्ये आणायचे ठरवले. त्यांना SS मोरे नावाच्या जहाजाने भारतामध्ये आणत होते. जेव्हा जहाज फ्रान्सच्या मार्स बंदरगाहाजवळ पोहोचली तेव्हा सावरकरांनी जहाजाच्या टॉयलेटच्या पोर्ट होल मधून समुद्रात उडी मारली. ब्रेव्ह हार्ट सावरकर हे चरित्र लिहिणारे आशुतोष देशमुख सांगतात,
सावरकरांनी मुद्दाम त्यांचा नाईट गाऊन घातला होता. आत गेलेल्या कैद्यावर लक्ष ठेवता यावी म्हणून शौचालयात आरसे होते. सावरकरांनी त्यांचा नाईट गाऊन काढला आणि ते काचावर झाकून ठेवला. त्यांनी टॉयलेटचे पोर्ट होल आधीच मोजले होते आणि त्यांना माहिती होतं की ते त्यातून बाहेर पडू शकतात. त्यांनी त्यांच्या छोट्या शरीराचा फायदा घेऊन बंदराच्या छिद्रातून समुद्राच्या मध्यभागी उडी मारली आणि ते किनाऱ्याकडे पोहायला लागले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, पण ते त्यातून वाचले. पोहताना सावरकरांना दुखापत झाली आणि त्यांना ब्लिडिंग स्टार्ट झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी समुद्रात उडी मारली आणि पोहायला सुरुवात केली आणि त्यांचा पाठलाग सुरू केला. सावरकर सुमारे 15 मिनिट पोहत किनाऱ्यावर पोहोचले. किनारा निसरडा होता. पहिल्यांदा ते घसरले, पण दुसऱ्या प्रयत्नात ते जमिनीवर पोहोचले. त्यांनी वेगाने धावायला सुरुवात केली आणि एका मिनिटात सुमारे 450 मीटर अंतर पार केले. त्याच्या दोन्ही बाजूला ट्रॉम आणि पोलिसांच्या कारा मागे लागल्या. सावरकर जवळजवळ नग्न झाले होते. तेव्हा त्यांना एक पोलीस दिसला. ते त्यांच्याकडे गेले आणि इंग्रजीत म्हणाले, मला राजकीय आश्रयासाठी मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जा. तेव्हा त्याच्या मागून धावणारे सुरक्षा कर्मचारी ओरडले, चोर 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 पकडा. त्याला सावरकरांनी खूप प्रतिकार केला, पण भरपूर जणांनी मिळून त्यांना शेवटी पकडले आणि अशा प्रकारे सावरकरांची आझादी संपली आणि त्यांना 25 वर्षाचे 2 जन्मठेप झाले, म्हणजे टोटल 50 वर्षे. आणि त्यांना अंदमान आणि निकोबार या जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली. आता या जेलबद्दल सांगायचं म्हणजे अक्षरशः जमिनीवरच्या नरकाचे द्वार होते आणि त्यांना 698 खोल्यांच्या सेक्युलर जेलमध्ये 13.5 बाय 7.5 फूट सेल क्रमांक 52 मध्ये ठेवण्यात आले होते. आणि इथली जर सजा सांगायची म्हटलं तर जे तिथले ऑफिसर होते ती बग्गीमध्ये बसायचे आणि यांना ती बग्गी ओढायला लावायचे आणि तो रस्ता एकदम बेकार आणि डोंगराळ होता. आणि जेव्हा कैदी गाड्या ओढू शकत नव्हतं तेव्हा त्याला शिव्या आणि मार चालू केला जात होता. आणि एवढंच नाही तर त्यांना जे जेवायला देत होते त्यात किडे आणि आळ्या असायच्या आणि त्रासदायक कैद्यांना अनेक दिवस पनीर सूप दिले जात होते. आणि एवढंच नाही, त्याशिवाय त्यांना क्विनाईन पिण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे त्यांना चक्कर यायचे, काहींना उलट्या व्हायच्या आणि काहींना खूप त्रास व्हायचा. आणि सगळ्या कैद्यांना एक ठराविक वेळ टॉयलेटला जायची परमिशन असायची आणि एक त्यांना वेळ द्यायचा. कधी कधी कैद्याला त्याच्या तुरुंगाच्या खोलीच्या एका कोपऱ्यात मोशन पास करावे लागत होते. कारागृहाच्या भिंतीने विष्ठा आणि युरिनचा वास येत होता. काही वेळा कैद्यांना उभे असताना हातकडे आणि बेड्या घालून शिक्षा केली जात होती आणि त्याच परिस्थितीत त्याला उभ्यानेच मोशन पास करावे लागत होते आणि उलट्या झाल्या तरी त्यांना बसू देत नव्हते. विचार करा कशी परिस्थिती असेल. आणि एवढेच नाही, ज्या रूम मध्ये सावरकर राहायचे त्याच्या अगदी खालच्या जागी महिन्यातून 4-5 जणांना फाशी द्यायचे. याचा परिणाम सावरकरच्या मनस्थितीवर खूप पडला आणि त्यांनी केवळ 3च महिन्यात म्हणजे 29 ऑगस्ट 1911 रोजी त्यांनी पहिला माफीनामा लिहिला, पण ते फेटाळण्यात आला. पण तिथलाच एक कैदी बेरिन घोष यांनी नंतर लिहिले की सावरकर बंधू गुप्तपणे आम्हाला जेलरच्या विरोधात आंदोलन करण्यात प्रवृत्त करायचे, पण आम्ही त्यांना उघडपणे आमच्या सोबत येण्यास सांगितल्यावर ते मागे हटायचे आणि त्यांना अवघड पण काम काही द्यायचे नाही बाकीच्या कैद्यापेक्षा. तिथला जेलर बॅरी हा अक्षरशः कैद्यांसाठी यमराजपेक्षा डेंजर होता. पण काही जण असे बोलतात की बॅरीने सावरकरांना अनेक सवलती दिल्या होत्या. सावरकरांनी ब्रिटिश सरकारला 9 वर्षामध्ये 6 वेळा माफीनामा पाठवला होता. त्यामध्ये 1913च्या माफीनामाच्या पत्रामध्ये लिहून होतं, सरकारने त्यांचे वेगवेगळे उपकार आणि दया दाखवली तर माझी सुटका करतील आणि मी संवैधानिक प्रागतिक आणि इंग्रज सरकारच्या प्रति वफादार राहील. आणि एवढेच नाही, भारतातले आणि युरोपमधले भटकलेल्या तरुण पोरांना जे की मला त्यांचे आयडियल मानतात ते सगळे परत येतील आणि सरकार मला त्यांच्याशी जशी सेवा करायला सांगतील मी तशी सरकारची सेवा करेल, कारण हे परिवर्तन माझ्या अंतःकरणातून आहे आणि तुम्हाला मला जेलमध्ये ठेवून काही मिळणार नाही. त्याच्यापेक्षा बाहेर राहून मी तुमच्यासाठी आणखी काम करेल. बलवान असण्याची क्षमता फक्त बलवानामध्येच असते. ताकदवरच क्षमा करू शकतो. त्यामुळे बिघडलेला एका मुलगा शेवटी सरकारच्या दारी येतो. आशा करतो की यावरती मान्यवर विचार करतील. हे 1913चे पत्र होते. त्यानंतर पण त्यांनी पत्र लिहिले. शेवटी 1924 मध्ये त्यांना 2 कंडिशनवर सोडण्यात आलं. एक म्हणजे ते कोणते राजकीय कार्यात भाग घेणार नाही आणि दुसरे म्हणजे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय ते जिल्ह्याबाहेर जाणारच नाही. आणि शेवटी त्यांची सुटका करण्यात आली आणि इंग्रज त्यांना महिन्याला 60 रुपये पेन्शन देत होते आणि एवढे पेन्शन मिळवणारे फक्त दामोदर सावरकरच होते. यामुळेच काही लोक त्यांना वीर सावरकर नाही तर माफी वीर सावरकर म्हणून बोलतात. पण नंतर स्वतः सावरकरांनी आणि त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांची माफी मागणे हे त्यांचा रणनीतीचा एक भाग आहे असे सांगितले. आणि सावरकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले होते की जर मी संपावर गेलो असतो तर भारताला पत्रे पाठवण्याचा माझा अधिकार माझ्याकडून हिरावून घेतला गेला असता आणि मी जेलमध्ये असतो तर देशासाठी काहीच करू शकलो नसतो. त्यामुळे जेलमधून निघणे आणि माफी मागणे एक सगळी रणनीती होती.
आणि मित्रांनो, हे एक प्रकारे बघितलं तर खरंच वाटते, पण आता ही गोष्ट त्यांच्याशिवाय मीच काय कोणीच खरं आहे हे सांगू शकणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी पण अफजल खानाला घाबरल्यासारखे नाटक केले होते, पण ते त्यांची रणनीती होती. तर मित्रांनो, मी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कंपॅरिझन करत नाही, फक्त एक एक्झाम्पल देऊन सांगत आहे. पण शेवटी त्यांनी काळेपणाची सजा 10 ते 12 वर्षे भोगलीच, त्यामुळे त्यांना वीर म्हणणे यात काही चुकीचं वाटत नाही. दुसरा आरोप म्हणजे ब्रिटिशांचे चाटुकार होते का, कारण त्यांनी हिंदूची सेना तयार करून ब्रिटिशांना पाठिंबा दिला. त्यामागचं कारण म्हणजे अगोदर भारतीय लोकांना शस्त्र चालवण्याबद्दल सक्त मनाई होती, पण जेव्हा युद्धाचा काळ आला तेव्हा त्यांनी शस्त्र उचलण्यास प्रतिबंध हटवले. पण जर ब्रिटिशांविरुद्ध लढायचे असेल तर आपल्याला हत्यार चालवणे आलं पाहिजे, त्यामुळे त्यांना हिंदूंना एकत्र केले आणि युद्धामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित केले. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं, भारतातल्या महार सैनिकांनी युद्धामध्ये भाग घेतला पाहिजे आणि शस्त्रकला शिकली पाहिजे. आणि वीर सावरकरांवर तिसरा आरोप केला जातो, महात्मा गांधीची हत्या मागे वीर सावरकरांचा हात होता का. तर मित्रांनो, नथुराम गोडसे हे वीर सावरकरांचे खास मित्र होते, पण गांधी हत्येमध्ये सावरकरांचा कसलाच हात नव्हता, त्यामुळे त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आणि चौथा आरोप, ते कट्टर हिंदुत्ववादी होते. तर मित्रांनो, ते कट्टर हिंदुत्ववादी होते, पण त्यांची जी विचारधारा होती ती एकदम वेगळी होती. ते म्हणत होते हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन हेच या देशाचे नागरिक आहेत, मुस्लिम आणि ख्रिश्चन या देशाचे नागरिक असू शकत नाही, पण ते होऊ शकतात जर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला तर. ते ब्राह्मण असून सुद्धा मांस मछली खात होते. ज्या अंधश्रद्धा होत्या त्यांच्या ते विरुद्ध होते. त्यानंतर त्यांनी बरेचसे काही काम केले आणि शेवटी 1963 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले, त्यामुळे 1966 मध्ये त्यांनी समाधी घेण्याचे ठरवले. पण ही समाधी वेगळ्या प्रकारची होती. त्यांनी सांगितले, मला वाटते माझं जीवन कार्य पूर्ण झालं, त्यामुळे त्यांनी अन्न खाणे, पाणी पिणे सगळ्या गोष्टी सोडून दिले. आणि 1 महिन्यानंतर म्हणजे 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि हा इतिहास दबला होता. पण 2014 मध्ये बीजेपी सत्तेमध्ये आली, तेव्हा परत वीर सावरकरचा मुद्दा फॉर्मवर आला. तर मित्रांनो, अशी कहाणी होती वीर विनायक दामोदर सावरकरांची. तर तुम्हाला यावर काय वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्रायबरची आपल्याला खूप गरज आहे. माझे आता 99 सबस्क्रायबर आहेत. 100वा सबस्क्रायबर कोण बनणार आहे तेच तुम्ही बघा. धन्यवाद.